जय मित्रांनो, तर आता एसआरपीएफ बद्दल काही कमेंट्स येत होत्या की एसआरपीएफचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर आपण जर आता मागच्या भरतीचा जर कट ऑफचा जर अनालिसिस वगैरे जर केलं तर ग्राउंडचा कट ऑफ आपल्याला काही गट जर आपण अपवाद सोडले तर त्याच्यानंतर बऱ्यापैकी गटांमध्ये 95 मार्कांवरती सर्व कॅटेगऱ्यांचा कट ऑफ हा लागलेला आहे. ग्राउंडचा कट ऑफ 95 मार्कांवरती लागलेला आहे. मग कॅटेगरी एससी असो, एसटी असो, एसबीसी असो की ईडब्ल्यूएस असो, अशा प्रत्येक कॅटेगरीचा आपल्याला 95 ग्राउंडचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर आपण फायनल कट ऑफचा जर विचार केला तर फायनलचा कट ऑफ हा आपल्याला ओपनचा कट ऑफ जर बघितला तर ओपनचा कट ऑफ आपल्याला 183, 184, 185 या दरम्यान आपल्याला ओपनचा कट ऑफ आपल्याला मागच्या वेळेस दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जर कॅटेगरी जर बघितल्या तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एसबीसी ह्या ज्या 4 कॅटेगरी आहेत तर या कॅटेगरी आपल्याला 175, 174, 170 प्लस आपल्याला इथं आपल्याला दिसत आहे. म्हणजे 175च्या वरती काही इतकं कट ऑफ वगैरे काही गेलेलं नाहीत या कॅटेगरीचे. जर इतर कॅटेगरी जर बघितल्या तर 178, 180, 181 या दरम्यान या बाकीच्या कॅटेगरी आपल्याला मागच्या भरतीमध्ये लागताना दिसत आहे. तर आता यावेळेस कट ऑफ किती लागू शकतो, तर यावेळेसचा जर आपण विचार केला तर यावेळेस पण अशाच प्रकारे जर तुम्ही मार्क घेतले म्हणजे 95चा जर ग्राउंड घेतला तर 80चा जरी पेपर घेतला म्हणजे आता एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एसबीसी या 4 कॅटेगरीने जर 95चा ग्राउंड आणि 80चा जरी पेपर घेतला तरी 175 वरती आपल्या सिलेक्शनचे चान्सेस बऱ्यापैकी राहतात. 175 वर आपल्या 175 प्लस आपली अपवाद काही ठिकाणी लिस्ट जाते. त्याच्यानंतर या कॅटेगरीची 175च्या वरती लिस्ट जात नाही, याच्या खालीच लिस्ट लागत असते. म्हणजे 95चं जर ग्राउंड गेलं तर फक्त 80 प्लस आपल्याला तिथं आपल्याला पेपर घ्यावा लागतो. त्याच्यानंतर जर बाकीच्या कॅटेगरी जर बघितल्या एनटीसी, ओबीसी, एससीबीसी, व्हीजे या ज्या कॅटेगरी आहेत तर या कॅटेगऱ्यांना 180 म्हणजे सेफ आकडा 180, 182 पर्यंत यांचा आकडा हा सेफ आकडा आहे. म्हणजे इतकी तरी टोटल यांना करावी लागते. त्याच्यानंतर आपण मागच्या भरतीमध्ये पण याच प्रकारे कट ऑफ लागलेला आहे आणि या भरतीमध्ये पण अशाच प्रकारे कट ऑफ लागू शकतो. यात काही एवढं काही फरक आपल्याला या भरतीमध्ये एवढा काही फरक आपल्याला आढळून येणार नाही. मागच्या भरतीचा जेवढा कट ऑफ लागलेला आहे तेवढा जरी आपण टार्गेट ठेवला, गट कोणताही असो तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. जागा जरी कमी असल्या यावेळेस तरीही आपले सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहेत. आता बऱ्यापैकी मुलांना जिल्हा पोलीसमध्ये निराशा आली. जिल्हा पोलीसला काही मुलांचं ग्राउंड त्यांना लेखीच देता आले नाही. तर काहींची लेखी आणि जे लेखीला बसलेले आहेत त्यांची लेखी चांगली गेलेली नाही. तर हा एसआरपीएफचा खूप मोठा चान्स आपल्याला इथं उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे या संधीचं नक्कीच सोनं करा. एसआरपीएफचा चांगला 95चा ग्राउंड मारा. 80, 85 प्लस आपला पेपर यायलाच पाहिजे. म्हणजे जिल्ह्याला जितका पेपर लागतो नक्कीच आपल्याला एसआरपीएफला त्यापेक्षा कमी जरी पेपर आला तरीही आपले सिलेक्शनचे चान्सेस असतात. त्याच्यासोबतच एसआरपीएफच्या वेटिंग पण आपल्याला 5वी, 6वी वेटिंग आपल्याला उचलताना मागच्या भरतीमध्ये दिसत आहे. कारण की बऱ्यापैकी मुलांचं जिल्हा पोलीसला सिलेक्शन झालेलं असते. त्यामुळे एसआरपीएफचे वेटिंग उचलण्याचे बऱ्यापैकी चान्सेस इथं आपल्याला दिसत असतात. त्यामुळे या संधीचं नक्कीच सोनं करा. एसआरपीएफची प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ग्राउंडचे मार्क्स असो की इतर कोणतेही अपडेट असो एसआरपीएफच्या रिलेटेड. आता आपल्या समोर फक्त आता एसआरपीएफ आहे. तर या एसआरपीएफच्या भरतीचं या संधीचं नक्कीच सोनं करा. एसआरपीएफच्या समोरच्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहील. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण नक्कीच शेअर करा. जय हिंद.